नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज 10th इंग्लिश ग्रामरचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजेच क्लॉजेस व्यवस्थित समजून घेऊ. टाईप्स देखील बघूया, सोबत बोर्डला आलेले क्वेश्चन डिस्कस करूया. म्हणजे आज तुमचं क्लॉजेसची कन्सेप्ट एकदम पक्की होऊन जाईल. पण त्या अगोदर चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ एंडपर्यंत बघा म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. सोबत बोर्डला कसे क्वेश्चन्स पडतात ह्याची देखील तुम्हाला आयडिया येऊन जाईल. करायचं मग सुरू. चलो एकदम बेसिकपासून सुरू करूया. बेसिकली क्लॉज म्हणजे काय राहतं ते बघा. क्लॉज म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स ज्याच्यामध्ये सब्जेक्ट असेल आणि वर्ब असेल. म्हणजेच एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ही लाफ, हे काय सब्जेक्ट आहे, हे काय वर्ब आहे. म्हणजे असं नॉर्मल स्टेटमेंट ज्याच्या आतमध्ये सब्जेक्ट आणि वर्ब असेल त्याला आपण बोलतो क्लॉज. क्लिअर झालं? नक्की समजलं? अजून एक एक्झाम्पल बघा. आय रिमेंबर व्हॉट यू सेड येस्टरडे. आता ह्या ठिकाणी नीट जर ऑब्झर्व केलं, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, इथं पण सब्जेक्ट आहे, वर्ब आहे. म्हणजे हा झाला पहिला क्लॉज आणि हा झाला दुसरा क्लॉज. जरा नीट ऑब्झर्व करा बरं. आय रिमेंबर ह्याच्यामधून आपल्याला मिनिंग समजतंय. व्हॉट यू सेड येस्टरडे ह्याच्यामधून मिनिंग समजत नाही आहे, बरोबर का? म्हणजेच या मिनिंग समजणं आणि मिनिंग न समजणं ह्याच्यावरून क्लॉजेसचे दोन टाईप पडतात. पहिला येतो इंडिपेंडंट क्लॉज, त्याच्यामधून आपल्याला कंप्लीट इन्फॉर्मेशन दिलेली असेल. दुसरा येतो डिपेंडंट क्लॉज, त्याच्यामध्ये इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन असेल. मग ही इन्फॉर्मेशन कधी समजती? ज्यावेळेला आपण इंडिपेंडंट क्लॉज वाचू त्यावेळेला आपल्याला डिपेंडंट क्लॉजमधली इन्फॉर्मेशन समजून येईल. क्लिअर झालं? नक्की समजलं? मग आता सिम्पल लॉजिक आहे बघा. इंडिपेंडंट क्लॉजमधून आपल्याला कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळते, त्यामुळे हे जे टाईप्स नसणार आहेत. आणि डिपेंडंट क्लॉजमधून आपल्याला कंप्लीट इन्फॉर्मेशन मिळत नाही आहे, म्हणजे आपल्याला डिपेंडंट क्लॉजचे टाईप्स बघायचे आहेत. क्लिअर झालं? नक्की समजलं? शुअर? चलो आता एक एक्झाम्पल बघूया म्हणजे क्लिअर होऊन जाईल. वी लिव्ह इन इंडिया स्टेटमेंटमधून तुम्हाला अर्थ समजतोय. नंतर विच इज लिव्ह इन पुणे. कोण नाही समजत आहे, अर्थच नाही समजत आहे, पण पहिल्या स्टेटमेंटमधून आपल्याला अर्थ लागतोय. म्हणजे हे काय झालं? इंडिपेंडंट क्लॉजचं स्टेटमेंट झालं आणि हे काय झालं? डिपेंडंट क्लॉजचं स्टेटमेंट झालं. क्लिअर? नक्की समजलं? चलो आता डिपेंडंट क्लॉजेसचे टाईप्स बघायचे आहेत. पहिला येतो नाऊन क्लॉज, दुसरा येतो ॲडजेक्टिव्ह क्लॉज, तिसरा येतो ॲडवर्ब क्लॉज. तीनही क्लॉजेस एकदम सिम्पल आहेत. थोडंसं आपण आहे ना नावावरनं गेस करूया. नाऊन क्लॉज म्हणजे स्टेटमेंटमध्ये काही वर्ड्स जे क्लॉज म्हणून ॲक्ट करतील पण नाऊनसारखं बिहेव करतील त्याला नाऊन क्लॉज बोलणार. नंतर तेच वर्ड जर ॲडजेक्टिव्हसारखं काम करत असतील तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. नंतर तेच वर्ड जर ॲडवर्बसारखं काम करत असतील तर त्याला आपण ॲडवर्ब क्लॉज बोलणार. सिम्पल. नावाप्रमाणे अगोदर गेस करायचं आणि नंतर डिटरमिनेट टॉपिक नीट समजून घेता येईल. क्लिअर झालं? शुअर? चलो आता नाऊन क्लॉज बघा. पहिलं मी रीड करतो, नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. अ नाऊन क्लॉज इज डिपेंडंट ऑर सबऑर्डिनेट, त्याला सबऑर्डिनेट क्लॉज सुद्धा म्हटलं जातं. दॅट वर्क ॲज अ नाऊन इन अ स्टेटमेंट. म्हणजे स्टेटमेंटमध्ये काही ग्रुप ऑफ वर्ड्स किंवा जो काही क्लॉज असेल तो क्लॉज नाऊनसारखा ॲक्ट करत असेल तर त्याला आपण बोलतो नाऊन क्लॉज. नंतर बघा, नाऊन क्लॉज आर युजली इंट्रोड्यूस बाय द वर्ड सच ॲज. कुठल्या वर्डने रिप्रेझेंट केला जातो ते वर्ड्स पण दिलेत. म्हणजेच आपल्याला क्लॉज ओळखणं अवघड नाही जाणार. आता वर्ड्स बघा. दॅट, विच, हू, हुएवर, हुम, हुमेवर, हुज, वॉट, वॉटएवर, हाऊ, वेन, वेअर, वेदर अँड वाय या वर्डनी नाऊन क्लॉज रिप्रेझेंट केला जातो. आता ह्याची एक ट्रिक आहे बघा, ती पण समजून घेऊ. व्हर्बला वॉटने क्वेश्चन करणे म्हणजे काय? स्टेटमेंट दिलाय, त्या स्टेटमेंटमधल्या व्हर्बला वॉटने क्वेश्चन केल्यानंतर जे आन्सर येतं ना तो झाला नाऊन क्लॉज. नाही समजलं? एक्झाम्पल बघा म्हणजे क्लिअर होईल. जसं की यू कॅन इट व्हॉट एव्हर यू वॉन्ट. आता बघा मी काय करतो, इट होतं व्हर्ब, ह्याला वॉटने क्वेश्चन विचारतो. व्हॉट यू कॅन इट. परत एकदा ऐका. व्हॉट यू कॅन इट ह्याचा आन्सर व्हॉट एव्हर यू वॉन्ट आलं. म्हणजे थोडक्यात काय, व्हर्बला वॉटने क्वेश्चन विचारल्यानंतर जे आन्सर येत आहे ना तेच आपलं काय असणार आहे? नाऊन क्लॉज असणार आहे. क्लिअर झालं? नक्की समजलं? शुअर? अजून एक एक्झाम्पल बघा. द प्रॉब्लेम इज वेदर वी कॅन फिनिश. व्हॉट इज प्रॉब्लेम? वेदर वी कॅन फिनिश. आता समजलं? एकदम सिम्पल होतं बघा. व्हर्बला वॉटने क्वेश्चन विचारल्यानंतर जे स्टेटमेंट येतं आहे किंवा जो क्लॉज येतोय त्याला बोलतो आपण नाऊन क्लॉज. सिम्पल. क्लिअर झालं? नक्की समजलं? चलो अजून एक एक्झाम्पल बघू म्हणजे क्लिअर होईल. वाय ही लेफ्ट इज अ मिस्ट्री. व्हॉट इज मिस्ट्री? वाय ही लेफ्ट. कळलं आता? नक्की
सिम्पल होतं. काय केलं आपण? सिम्पल व्हर्बला व्हॉटने क्वेश्चन विचारल्यानंतर जो पार्ट येतोय तो झाला नाऊन क्लॉज, आणि हे फक्त नाऊन क्लॉजलाच लागू होतं, बाकी कुठल्याच क्लॉजला लागू होणार नाही. त्यामुळे नाऊन क्लॉज आयडेंटिफाय करणं एकदम सिम्पल झालं. क्लिअर? नक्की समजलं? आता जरा एकदा नीट ऑब्झर्व करा बरं. हा क्लॉज एंडिंगला आलाय, हाही क्लॉज एंडिंगला आलाय, हा क्लॉज सुरुवातीला आलाय. म्हणजे क्लॉज सुरुवातीलाही येऊ शकतो आणि एंडिंगलाही येऊ शकतो, कधी कधी स्टेटमेंटच्या मिडलला सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे अजिबात असं डोक्यात ठेवू नका की क्लॉज एंडिंगलाच येईल. क्लिअर? नक्की. चलो, आता काही नाऊन क्लॉजचे बेसिक टाईप्स आहेत. जसं मी मगाशी दाखवलं ना, सुरुवातीला येतं आहे, नंतर एंडिंगला येतं आहे. जर सुरुवातीला आलं तर ॲज अ सब्जेक्ट असेल, जसं की बघा, दॅट द टीम लॉस्ट डिसअपॉइंट्स द फॅन. व्हॉट डिसअपॉइंट्स द फॅन? दॅट द टीम लॉस्ट. म्हणजे सुरुवातीला आलं, ॲज अ नाऊन म्हणून ॲक्ट करतंय, म्हणून काय झालं? नाऊन क्लॉज झाला. नंतर बघा, ॲज अ ऑब्जेक्ट एंडिंगला येणार. शी डिडंट नो दॅट द ट्रेन वॉज लेट. व्हॉट शी डिडंट नो. कळलं? नक्की समजलं? म्हणजेच परत जो येल्लो हायलाईट केलेला पार्ट होता तेच आन्सर आलं, म्हणून काय झाला? हा नाऊन क्लॉज झाला. पुढं अजून टाईप बघूया. ॲज अन ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्टच असेल पण प्रेपोजिशनचा यूज केलेला असेल. जसं की बघा, वी टॉक अबाउट हाऊ दे अचीव द सक्सेस. आता या ठिकाणी हे काय होतं? ऑब्जेक्ट होतं, दे अचीव सक्सेस, पण प्रेपोजिशन यूज झालं, म्हणून काय झालं? ऑब्जेक्ट ऑफ प्रेपोजिशन. मग आता सिम्पल बघा, परत आपली ट्रिक यूज करूया. व्हॉट वी टॉक अबाउट. आलं का आन्सर? हां, आन्सर येत आहे. म्हणजे थोडक्यात काय, नाऊन क्लॉज आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला व्हर्बला व्हॉटने क्वेश्चन विचारायचा आहे. जर आन्सर आलं तर समजून जायचं जो क्लॉज आहे तो नाऊन क्लॉजच असणार आहे. क्लिअर? नक्की समजलं? चलो पुढं बघा. ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ लिंकिंग ऑफ वर्ब. नाही समजलं? एक्झाम्पल बघूया. माय बिलीफ इज दॅट ऑल विल सक्सेड. आता या ठिकाणी लिंकिंग व्हर्ब कुठला वापरला? दॅट वापरला. क्लिअर? परत एकदा बघा, व्हॉट इज माय बिलीफ. आलं का आन्सर? हां, आलं ना? हां. नंतर पुढं, ॲज अन ऑब्जेक्ट ऑफ अन इन्फिनेटिव्ह. म्हणजे ऑब्जेक्टच आहे पण त्या ठिकाणी आपल्याला इन्फिनेटिव्ह दिसेल. इन्फिनेटिव्ह म्हणजेच काय? टू आणि व्हर्बची जोडी असेल. बघा एक्झाम्पल, आय विश टू नो हाऊ सॅटेलाइट्स वर्क. म्हणजे आय विश हे काय झालं? इंडिपेंडंट क्लॉज. ह्याला व्हॉटने क्वेश्चन विचारा, व्हॉट आय विश. काय येतं आहे? आलं का आन्सर? आलं? म्हणजे थोडक्यात काय तर नाऊन क्लॉजसाठी सिम्पल ट्रिक डोक्यात ठेवा. जो व्हर्ब दिलेला आहे त्या व्हर्बला व्हॉटने क्वेश्चन विचारायचा. जर आन्सर येत असेल तर समजून जायचं हा नाऊन क्लॉज आहे. क्लिअर झालं? नक्की समजलं? चलो, आता पुढचा टाईप ॲडजेक्टिव्ह क्लॉज. नावाप्रमाणे स्टेटमेंटमधला क्लॉज ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून सर्व करत असेल. बघा, दॅट सर्व ॲज अ ॲडजेक्टिव्ह. आता दुसरी गोष्ट, ॲडजेक्टिव्ह क्लॉज डिस्क्राईब. काय डिस्क्राईब करेल? अ नाऊन, प्रोनाऊन इन द मेन क्लॉज. जो मेन क्लॉज आहे त्यातलं नाऊन आणि प्रोनाऊन डिस्क्राईब करेल. इट इज युजली प्लेस रिलेटिव्ह प्रोनाऊन ऑर रिलेटिव्ह ॲडव्हर्ब. म्हणजे हा क्लॉज रिप्रेझेंट करताना प्रोनाऊन किंवा ॲडव्हर्बचा यूज केला जातो. आता रिलेटिव्ह प्रोनाऊन कुठले असतील तर हू, हुज, होम, विच, दॅट. नंतर रिलेटिव्ह ॲडव्हर्ब कुठले असतील? वेअर, वेन आणि वाय. एकदम सिम्पल क्लॉज आहे. मी एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. बघा, द आर्टिस्ट हू पेंटेड दिस पोर्ट्रेट. नाऊन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली, वर्डमध्ये नाही आली, क्लॉजमध्ये आली, म्हणून हा काय झाला? ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. समजलं? परत एकदा नीट बघा. द आर्टिस्ट हू पेंटेड दिस पोर्ट्रेट. आर्टिस्ट बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली म्हणजेच काय असणार आहे? हे ॲडजेक्टिव्ह असणार आहे, पण क्लॉजच्या फॉर्ममध्ये आलं म्हणून ॲडजेक्टिव्ह क्लॉज झालं. आता अजून एक सिम्पल ट्रिक बघा. द आर्टिस्ट इज फेमस हे स्टेटमेंट आहे, ह्याला अर्थ आहे, पण आपण मिडलला काय केलं? आर्टिस्टबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन टाकली जे काय रिप्रेझेंट करतंय? ॲडजेक्टिव्ह म्हणून रिप्रेझेंट करतंय, म्हणून ह्याला काय बोलणार आपण? ॲडजेक्टिव्ह क्लॉज बोलणार. क्लिअर? नक्की समजलं? चलो अजून एक एक्झाम्पल बघूया. द पर्सन हुम यू मेट इज माय कझन. अ पर्सन, त्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, हुम यू मेट, कळलं? इज माय कझन. आता सिम्पल बघा, द पर्सन इज माय कझन अर्थ आहे ना, पण पर्सनबद्दल इथं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली, ॲज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून काम केलं, म्हणून काय झालं? ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. क्लिअर? नक्की समजलं? शुअर? अजून एक्झाम्पल बघूया म्हणजे अजून क्लिअर होईल. माय कार विच इज क्वाईट ओल्ड. कारबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, नीड्स रिपेअर. समजतंय? बघा, माय कार नीड्स रिपेअर अर्थ आहे, पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन टाकली म्हणजे कारबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली.
ह्यालाच बोलतो आपण ॲडजेक्टिव्ह, आणि क्लॉज असल्यामुळं हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. डन. चलो अजून एक बघा. युअर सन इज वन हू हेल्प मी. युअर सन इज द वन. त्या सनबद्दल परत एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली म्हणजे हा काय झाला, परत ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. समजलं? दोन्ही क्लॉज समजले. नाऊन क्लॉजमध्ये आपण काय करणार होतो तर व्हॉटने क्वेश्चन विचारणार आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये काय असणार आहे, सिम्पल नाऊन प्रोनाऊनबद्दल जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मेन्शन करत असेल एखादा क्लॉज तर त्याला बोलतो आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज. डन. नक्की. चलो आता पुढचा हा तर ह्याच्यापेक्षा सिम्पल आहे बघा. ॲडव्हर्ब क्लॉज काय दिलंय, जो ॲडव्हर्ब सारखं काम करेल कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल, लोड नका घेऊ. आधी फक्त एवढंच लक्षात ठेवा की ॲडव्हर्ब म्हणून काम करेल. आता ॲडव्हर्बचा अर्थ काय होतो, वर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगणारा वर्ड, ज्याला आपण काय बोलतो, ॲडव्हर्ब बोलतो. म्हणजे थोडक्यात हे सुद्धा ॲडव्हर्बचंच काम करणार आहे. आता दुसरी गोष्ट, ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये काय काय होऊ शकतं तर वर्ब, ॲडजेक्टिव्ह हे सगळे मॉडिफाईड होतील, म्हणजे ह्यांच्याबद्दल काहीतरी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन येईल. आता हे कसे इंडिकेट केले जातात व काय इंडिकेट करतात तेही बघा. टाईम इंडिकेट करतील, प्लेस इंडिकेट करतील, रिझन इंडिकेट करतील, कंडिशन, कॉन्ट्रास्ट, कंपॅरिझन, कन्सेशन, पर्पज, रिझल्ट. इथं टी लिहायचा होता, चुकून आय झालं आहे. नंतर ह्या सगळ्या गोष्टी रिप्रेझेंट करतील कोण तर एक असा क्लॉज, त्याला बोलतो आपण ॲडव्हर्ब क्लॉज. आता वर्ड समजून घ्या. ॲज असेल, ॲज सून ॲज असेल, व्हेन असेल, बिकॉज असेल, व्हाईल असेल, सो दॅट, इफ, वेदर, वेन, आफ्टर, बिफोर ह्या वर्डनी हा क्लॉज इंडिकेट केला जातो. क्लिअर झालं? चलो एक्झाम्पल बघू म्हणजे अजून शुअर हो. आय कुडंट गो बिकॉज आय वॉज अनवेल. बघा, आय कुडंट गो, मी गेलो नाहीये. का गेलो नाहीये त्याचं हे रिझन आलं, म्हणजे या ठिकाणी वर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली. समजलं? नक्की. मी गेलो नाही, का गेलो नाहीये तर मला बरं वाटत नाहीये. मग आता माझ्या जागेवरती कोणीही असेल. बघा, आय कुडंटच्या ऐवजी मी आयच्या ऐवजी ही लिहिल, सी लिहिल, एखाद्या पर्सनचं नाव लिहिल तरी हे पुढचं स्टेटमेंट नाही चेंज होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय झालं, या स्टेटमेंटनी वर्बची इन्फॉर्मेशन सांगितली म्हणून झालं हे ॲडव्हर्ब क्लॉज. अजून एक एक्झाम्पल बघूया. इफ इट रेन्स टुमारो द मॅच विल बी कॅन्सल. मॅच विल बी कॅन्सल का, रिझन इथं आहे. समजलं? नक्की. कंडिशन आली, दिसलं? कंडिशन आली. त्यानंतर पुढं, द मूवी वॉज बोरिंग दॅट वी लिफ्ट अर्ली. परत एकदा बघा, आपल्याला बोर वाटतंय म्हणून आपण थिएटर सोडलं, म्हणून आपण लवकर गेलो. म्हणजे बोर झाल्याची जी काही क्रिया होती, जो वर्ब होता, त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पुढे मेन्शन झाली. क्लिअर? नक्की समजलं? चलो अजून एक एक्झाम्पल बघा. ही प्रॅक्टिस डेली सो दॅट ही कॅन इम्प्रूव्ह. आता प्रॅक्टिस डेली इन्फॉर्मेशन पुढच्या स्टेटमेंटमध्ये आली, काय होईल त्यांनी, ही कॅन इम्प्रूव्ह. समजलं? नक्की. प्रत्येकाला कळलं? तिन्ही क्लॉज समजले, कसे आयडेंटिफाय करायचे, आयडिया आली. चलो आता काय करूया, बोर्डचे क्वेश्चन घेऊया म्हणजे एकदम क्लिअर होईल. क्वेश्चन कसा येतो, आयडेंटिफाय द क्लॉज अँड स्टेट देअर काइंड्स. म्हणजे थोडक्यात काय, त्याचे टाईप्स लिहायचे आपल्याला आणि क्लॉज आयडेंटिफाय करायचा आहे. पहिलं स्टेटमेंट, वेन ही सॉ मी ऑन द रोड ही बिगन टू रन. आता कसं लिहिणार ते समजून घ्या. ही बिगन टू रन हा काय झाला, मेन क्लॉज झाला. नक्की. नंतर वेन ही सॉ मी ऑन द रोड, बघितल्यानंतर पळाला. बरोबर का, बघितल्यानंतर पळाला. म्हणजेच हा जो काही क्लॉज आहे हा काय इंडिकेट करतोय, वर्बबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय, म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज आला. नंतर व्हेन यूज केलं होतं म्हणून टाईम आला. कळलं? नक्की. सिम्पल होतं ना, एवढं अवघड नाही आहे बघा. क्लिअर? चलो नेक्स्ट बघा. वेन वी वेअर डिझायनिंग द फर्स्ट मँचेस्टर्स कम्प्युटर इट विल केम बॅक टू मी. आता माझ्याकडे येईल कधी, जेव्हा आपण डिझाईन करू तेव्हा. परत काय आलं, ॲडव्हर्ब क्लॉजच झाला. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ काय झालं, टाईम झालं. समजलं? नक्की. आयडेंटिफाय करता येतं आहे, सिम्पल आहे बघा. पण थोडंसं तुम्ही जेवढं ते प्रॅक्टिस करताल तेवढं ते इझी होईल. क्लिअर? चलो अजून एक एक्झाम्पल आहे ते देखील बघूया. काय दिलं आहे, द नर्व्स दॅट कंट्रोल हिज मसल वेअर शटिंग डाऊन. नर्व्स च्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आली आहे, दिसतीये. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय झालं, ॲडजेक्टिव्ह झालं. क्लॉज कुठला झाला, ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. बघा आला आन्सर. समजलं? नक्की. हे होते तुमचे क्लॉजेस. एवढं सिम्पल आहे. काही अवघड होतं का, काहीच अवघड नव्हतं. व्यवस्थित प्रॅक्टिस करा.
क्लॉजेसचे एक्झाम्पल तर मी घेतले, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याच असतील. आता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्हाला क्लॉजेसमध्ये कुठलीच आन्सर येणार नाही. इथपर्यंत व्हिडिओ बघितला, थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे तो टॉपिक देखील मेन्शन करा, म्हणजे असंच इझी फॉर्ममध्ये आपण इंग्लिशचं ग्रामर संपवून टाकूया. सोबतच व्यवस्थित प्रिपेअर करा. ऑल द बेस्ट. बाय बाय.